राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पोखरी घाटचा सोहम मुळीक चमकला. अमरावती मुंबईच्या मल्लांना पराभूत करीत कांस्य पदकाची कमाई. घोड्यावरून भव्य मिरवणुकीने स्वागत. लिंबा-गणेश दिनांक 11. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 यंदा ओरस येथे भव्य प्रमाणावर पार पडल्या. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील छोट्याशा पोखरी घाट गावातील कुस्तीपटू सोहम जीवन मुळीक याने शानदार खेळ करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. अमरावती मुंबईच्या अनुभवी मल्लांवर विजय. 14 वर्षाखालील गटातील 44 किलो वजनी गटात स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. राज्यातील पारंपरिक ताकदीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या अमरावती व मुंबई येथील अनुभवी मल्लांना रोखत सोहमने तांत्रिक, आक्रमक आणि सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांवर अचूक उत्तर देत अखेर कांस्य पदकावर नाव कोरले. गावात जल्लोष, घोड्यावरून मिरवणूक आणि स्वागत. पदक जिंकल्यानंतर सोहम आपल्या जन्मगावात परतताच पोखरी घाट गाव उत्साहाने फुलून गेला. ढोल, ताशे, लेझीम, पथक, बँड आणि आतिषबाजीच्या गजरात घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जय सोहम, आमचा मल्ल विजयी हो, अशा गगनभेदी घोषणा देत गावकऱ्यांनी सोहमवर पुष्पवृष्टी केली. गावातील सर्वच वयोगटातील नागरिक या अभिमानाच्या क्षणाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभ्यास, सराव, सोहमची जिद्द. सोहम मुळीक हा पोखरी घाट येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून कुस्तीसाठी ओळखला जाणारा जिद्दी विद्यार्थी आहे. सध्या तो वाशी तालुक्यातील रुई येथे असलेल्या न्यू छत्रपती शाहू महाराज कुस्ती संघात नियमित तालीम घेतो. कठोर मैदानी सरावाने त्याची तांत्रिक क्षमता आणि शिस्त अधिक बळकट झाली आहे. वस्तादांचे मार्गदर्शन यशाची गुरुकिल्ली. सोहमच्या यशामागे अनेक मल्ल वस्तादांचे मोलाचे योगदान आहे. त्याला मार्गदर्शन करण्यामध्ये वस्ताद तात्यासाहेब बहिर, महाराष्ट्र केसरी कोच दत्ता मेटे, वस्ताद आनंदराव पाटील, बाळासाहेब सुबुगडे, उमेश महाडिक याशिवाय गावातील वस्ताद दादासाहेब खिल्लारे यांनी सोहमला लहानपणापासूनच आधार देत प्राथमिक तालमीचे संस्कार दिले. या सर्वांच्या परिश्रमातूनच सोहमचा कसदार खेळ घडून आला. शाळा व कुटुंबियाचे मजबूत पाठबळ. सोहमच्या प्रगतीत त्याच्या शाळेतील शिक्षकांचा आणि कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. पोखरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र येडे सर यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. सोहमचे वडील जीवन मुळीक हे प्रत्येक स्पर्धेत मुलाच्या सोबत राहून मानसिक आधार देतात. गावचा अभिमान. राष्ट्रीय स्पर्धेसाठी सोहम सज्ज. ग्रामस्थ, शिक्षक व वस्तादांच्या शुभेच्छांच्या जोरावर सोहम आता पुढील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयारीला लागला आहे. सोहम लवकरच राष्ट्रीय पदक पटकावून बीड जिल्ह्याचे नाव देशभर उंचावेल असा ठाम विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित अभिनंदन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बेलगाव संस्थानाचे मठाधिपती शांती ब्रह्म तुकाराम भारती महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के तसेच कार्यक्रमाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे हे सर्व उपस्थित होते. Remix